सर्वसामान्यांचा निर्भीड आवाज, लोकशाही महाराष्ट्र न्यूज। आश्वासन नव्हे, प्रत्यक्ष पाणी हवे। सोन्याळ आणि परिसरातील शेतकरी, ग्रामस्थ, युवक व महिलांनी एकजुटीने उभारलेल्या पाणी आंदोलनाला मोठं यश मिळालंय। अनेक वर्षापासून मेषाळ योजनेच्या पाण्याच्या मागणीसाठी केवळ आश्वासने मिळत असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी होती। मात्र पाणी हा आमचा हक्क आहे या निर्धाराने संपूर्ण गाव एकवटलं आणि प्रशासनाला याची दखल घ्यावीच लागली। या आंदोलनाच्या ताकदीमुळे कार्यकारी अभियंता, मेषाळ पंपगृह विभाग क्रमांक 2 सांगली यांनी अधिकृत लेखी आश्वासन दिले। या आश्वासनानुसार दिनांक 7 ऑगस्ट 2026 पासून मेषाळ योजनेचे पाणी वडापात्रातून सोडण्यात येणार असून ते सुमारे 12 दिवस सुरू राहणार आहे। या कालावधीत नियोजनानुसार पाणी पुढील भागापर्यंत पोहोचवण्याची प्रक्रिया राबवली जाणार आहे। मात्र हा केवळ संघर्षाचा एक टप्पा आहे। अंतिम विजय तेव्हाच होईल जेव्हा पाणी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचेल। त्यामुळे प्रशासनाच्या कामकाजावर लक्ष ठेवणं गरजेचं आहे। जर वेळेत पाणी सोडलं नाही तर अधिक तीव्र लढा उभारला जाईल। या संघर्षात सहभागी झालेल्या सर्वांचे मनपूर्वक आभार। एकच निर्धार, आश्वासन नव्हे, प्रत्यक्ष मेषाळचे पाणी हवे। आणि आता 2 महिने झाला मंगळवेढा आणि सांगोल्याला चालले। आमचं हक्काचं पाणी आम्हाला पूर्ण क्षमतेनं तिकडे गेट बंद करून देणार असेल तर आम्ही इथून उठतो, नाही तर उठत नाही। दोडनालापर्यंत पोहोचायला पाहिजे। हा, दोडनालापर्यंत पाणी पोहोचायला पाहिजे। तुमच्या मागणीवर काल विभागीय कार्यालयात मीटिंग झाली। त्यानुसार तुमच्या मागणीनुसार 8 तारखेला म्हणजे सांगोला एक आणि सांगोला गेट बंद करून आपण पूर्ण क्षमतेने पाणी तुम्हाला सोडत आहोत। 7 तारखेला बंद करतो आणि 8 तारखेपासून आपल्याला पूर्ण क्षमते, आता ऑलरेडी चालू आहे पण पूर्ण क्षमतेने पाणी हे 8 तारखेपासून तुम्हाला पोहोचवू। नाही काय झालं, आतापर्यंत तुम्ही आश्वासन द्यायचं झाले, आतापर्यंत पाणी आम्हाला 2 वेळा 3 वेळा आम्ही जातो हेल्पटा मारले, रस्ता रोकोचं 2 वेळा निवेदन दिले, तोपर्यंत तुम्ही यायचं असं उठवायचं आतापर्यंत झाले। इथून पुढे पाणी नाही आलं तर काय करायला पाहिजे तुम्हीच सांगा। सांगा। पूर्णपणे नियोजन केलेलं आहे। टप्प्याटप्प्यात एक गाव आपण संपत मागणं, तशी संपत मागणं गेट बंद होत आहेत आणि आपल्याला पाणी 100% यावेळी भेटेल। काय अडचण येणार नाही साहेब। डोळा नाही त्यांची पाण्याची वाट बघून बघून डोळे गेले त्यांचे। तुम्ही पाणी सोडा, पाणी चालू आहे म्हणून 2-3 मोटरचं तेवढं चालू करू नका। साहेब आम्ही एक अपंग व्यक्ती बोलतो साहेब, आम्हाला पाणी नाही सोन्याळा गावाला काय। आता 2-3 वेळा आम्हाला खोटी आश्वासनं दिले, पाणी पाहिजे साहेब, आम्हाला प्यायला पाणी नाही, डोळे दिसत नाही। कितीतरी वृद्ध लोक, दिव्यांग लोक आहेत साहेब, गावात जनावर आहे साहेब, जनावर कुठं सोडायचं हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे साहेब। त्याचं काय पर्याय तुम्ही सोडून आजच्या आज आम्हाला पाणी भेटायला पाहिजे साहेब। ते पुढे दोडानाला या ठिकाणी ते पाण्याचं पोच व्हायला पाहिजे। लोक रोज निवेदन द्यायचं, हे निवेदनाचं काय प्रत्युत्तरच नाही आहे साहेब। मग आमचं वाली कोण आहे? आम्हाला जगायचं का मरायचं आहे तुमचा प्रश्न आहे। जगा म्हणता का मरा म्हणता, एवढं आमचं नम्र विनंती आहे साहेब, पाणी आजच्या आज सोडायलाच पाहिजे। साहेब निवेदन तारखा नको आहे। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।